नमस्कार मित्रांनो, आज आपण एक क्लास 10th क्लास मधला एक अर्थमेटिक प्रोग्रेशनचा प्रूफ पाहू. ठीक आहे. काय म्हणता पहा, क्वेश्चनला समजा. काय म्हणता, m टाइम्स काय म्हणता पहा, m टाइम्स द mth टर्म ऑफ एन एपी. पहा ध्यान से देखो. ठीक आहे. किती टाइम्स? m टाइम्स. m म्हणजे m टाइम्स म्हणजे m इंटू म्हणजे पट ना, m पट. ठीक आहे. कोणती टर्म? mth टर्म म्हणजे tm टर्म. ठीक आहे. काय म्हणता पहा, m टाइम्स द tm nth टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू. तर जसा इज इक्वल टू म्हणताय काय करायचं, टकाटक मध्ये इज इक्वल टू लिहायचं. समजलं मी काय म्हणतो? m टाइम्स द nth टर्म ऑफ एन एपी इज इक्वल टू कोणाच्या इक्वल आहे? n टाइम्स. ओह नाईस. ठीक आहे. म्हणजे काय म्हणताय पहा, n टाइम्स. ओके. ओह नाईस काम आहे. ठीक आहे. n टाइम्स कोणाच्या? द nth टर्म ऑफ nth टर्म. आता तो एपी विषय बोलता, तो एपीच असेल ना, म्हणजेच nth टर्म याच्या बरोबर. हा पहिली तर कंडिशन असाच दिला. पहा किती घुमवला पहा याच्यामध्ये इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत कहाणी पहा पुरा छोट्या पार्ट मध्ये घेऊन देऊन मोकळा केलं. एक कहाणी समजता की m टाइम्स द nth टर्म ऑफ एपी इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म ऑफ एपी. ठीक आहे. देन शो दॅट. शो करा म्हणते. का शो करा म्हणताय की m प्लस nth टर्म म्हणजे t m प्लस nth टर्म म्हणजे t m आणि प्लस nth टर्म म्हणजे m आणि n टर्मची सम केला तर त्याचा आन्सर 0 येते. पहा टर्म्स एपी 0. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय येते? 0 येते. आपल्याला शो करायचं. ठीक आहे. बिलकुल दोन काय म्हणजे एवढा मोठा पहा, एवढा मोठा सारखा वाक्य दिला. बरोबर आहे. पण याचा पहा दोन शब्दात घेऊन देऊ मोकळा आहे. ठीक आहे. पटला ना? तर आपण बिलकुल मॅथमॅटिकली जाऊ. पहा आता ऐका काय म्हणता. पहिली गोष्ट जे फर्स्ट कंडिशन दिली आहे तिथून सुरुवात करतो आपण. ध्यान से देखो. थोडा इकडे घेऊन घेतो. काय म्हणता पहा, m टाइम्स द m टर्म म्हणजेच इकडे पहा m टाइम्स द mth टर्म इज इक्वल टू कोणाच्या बरोबर आहे? n टाइम्स द nth टर्म. ठीक आहे. तर एक काम करा, तुम्हाला माहिती आहे एक फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला कोणता आहे पहा की tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे nth टर्म काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. बरोबर. तर हाच फॉर्म्युला लावू पहा की m टाइम्स काय होईल सांगा बरं? nth टर्म म्हणजे कोणती पहा. आता इथं n होता, इथं n होता, इथं m लागेल. काय होईल पहा, a प्लस m मायनस 1 इंटू डी. तोच फॉर्म्युला ना, इज इक्वल टू. पहा इकडे काय होईल, तुम्ही इकडे लिहा n टाइम्स. कोणता टाइम्स? nth टाइम्स. काय होईल पहा, nth टाइम्स. ओके. बिलकुल तोच फॉर्म्युला, कारण tnच आहे ना, म्हणजे a प्लस n मायनस 1 इंटू डी. इथपर्यंत पुरा क्लिअर कट आहे काम. ठीक आहे. आता एक काम करता, या m ने मल्टीप्लाय करता पहा प्यार से, कारण m ने मल्टीप्लाय होईल m. ठीक आहे. प्लस इथं काय होईल, m मायनस 1 इंटू एम डी लिहू शकतो. ठीक आहे. कारण पहा एम मल्टीप्लाय नाही झाला का. ठीक आहे. इथं एम लिहा, एम ए छान नसत बरं असे राहू दे, काही फरक नाही पडत. ठीक आहे. इकडे होईल एन ए. ठीक आहे. आणि इकडे काय होईल पहा, एन मायनस 1 इंटू एन आणि इंटू डी. ठीक आहे. पहिलं एक काम करतो थांबा, बढिया एन ने मल्टीप्लाय केलं आणि डी. ठीक आहे. आता काय करता पहा, खोलकाल करता पहा. ठीक आहे. ब्रॅकेट काय होईल इकडे एम ए प्लस इकडे एम इंटू एम. पहा याच्या मल्टीप्लाय यासोबत एम इंटू एम एम स्क्वेअर डी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा मायनस प्लस मायनस एम डी इज इक्वल टू इकडे तोच काम एन ए प्लस एन इंटू एन. एन इंटू एन एन स्क्वेअर आणि डी आणि मायनस एन डी. क्लिअर आहे इथपर्यंत? असं आपण प्रेमानं पहिले काम करू. ठीक आहे. आता काय करता पहा, काही दिमाग लावायचा नाही तेवढा. ठीक आहे. टेन्शन नाही लेणे का, मोनिया को खाणे का. ठीक आहे. पहा ऐका, इथं ए आहे, ए वाली टर्म इथं दिसता. मग काय करता पहा, एम ए कडे एन ए वाली टर्म आणतो. पण एक महत्वाचा पॉइंट राहिला, प्लस आहे ना, इकडे जाऊन मायनस होईल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ध्यान से देखो, ही वाली जो डी वाली टर्म आहे, एन डी वाली टर्म आहे, ते काम करतो. इकडे पहा हा एन डी आहे ना, याच्याकडे एम डी घेऊन जातो. बरोबर. तर एम डी येईल इकडे, मायनस आहे तर प्लस, आणि याच्या जवळ एन डी आणलो. क्लिअर आहे? बढिया. काहीच नाही करू, गोले मागलो ते आणले. ठीक आहे. त्यानंतर ध्यान से देखो काय म्हणतात की जो एम डी स्क्वेअर आहे ना, सॉरी एम स्क्वेअर डी, तो एन स्क्वेअर डी च्या जवळ आणतो. म्हणजे प्लस काय होईल पहा, एन स्क्वेअर डी च्या जवळ, तो तिकडे जाऊन मायनस एम स्क्वेअर डी. ठीक आहे. बढिया. इकडे तिकडे येणं जाणं सुरू झाला का. ठीक आहे. आता बाकी काहीच नाही, कॉमन काढा. ठीक आहे. कोणकोणते कॉमन निघते पहा, इथून ए कॉमन निघते सर. तर ए कॉमन निघला, एम मायनस एम इज इक्वल टू इकडे कोण कॉमन निघेल सर, तर इकडे एम मायनस एन आणि इथं डी निघेल सर. इकडे कोण कॉमन निघेल सर, तर इथं पाहिजे इथं सुद्धा डी निघेल. म्हणजे अंदर काय राहील, एन स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर इंटू डी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो पहा. ठीक आहे. सध्या
एवढा तो आपला काम ओके झाला. आता मी हा वाला पार्ट मिटवत आहो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं माहिती आहे ना, इथंच प्रूफ केला टी एन प्लस एन इज इक्वल टू 0 आली आहे. ठीक आहे, बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. एक काम करू, याला आता सॉल्व करता पहा पुढची टर्म पहा. ठीक आहे, का हो ओके, बाकी हे जाऊ दे. ठीक आहे, आपल्याला जागाच लागते. आता का होईल इकडे आहे, मी काय करतो ध्यान से देखो, इथं लिहित आहो ए. ठीक आहे, ए जसा आहे तसा एम मायनस एन. क्लिअर आहे इथपर्यंत. आता मी काय करतो पहा, इकडे एम मायनस एन. आता आपले आके खोला. ठीक आहे, होशवर या. ठीक आहे, होशवर कसं यायचं आहे पहा, इकडे पहा आपले आके खोला. ठीक आहे, आपले मन के आके खोला. ठीक आहे, कोणसा आके खोलाचा पहा, इकडे पहा ध्यान से देखो, इकडे एम मायनस एन आहे, इकडे एम मायनस एन आहे, पण इकडे एन मायनस एम आहे. ओ ये नॅचरल पे. ठीक आहे, बरोबर आहे ना. इकडे पहा एम मायनस एन आहे, एम मायनस एन आहे, इकडे एन म्हणजे एन स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर आहे, पण पहिलं एन आहे मग एम आहे. ते काम करतो, पहिलं एन आणि नंतर एन. आणता येईल का? यस सर. ओके, काउंट माहित आहे, इथं जो प्लस आहे ना, इथं मी बढिया मायनस लिहितो. ध्यान से देखो. ठीक आहे, काय येईल पहा, एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर आणि इंटू डी. कसा आला सर, तपा एन प्लस होता, तपा मायनस मायनस प्लस. अरे हो सर, झाला. ठीक आहे, त्यानंतर एम मायनस होता, एम स्क्वेअर मायनस होता, मायनस प्लस मायनस. अरे हो सर, एक नंबर काम आहे. ठीक आहे, मग काय करता पहा, एम मायनस एन इंटू डी. आता मला सांगा, इथे एक फॉर्म्युला लागते पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आज सर इथे ए बी तर नाही दिसता, एम आणि ए ना. अरे समजायचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला मानायचं आहे. का होते पहा फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ठीक आहे, म्हणजे एक प्लस वाला आणि दुसरा मायनस वाला याचा प्रॉडक्ट. ठीक आहे, ओके. तर इथं काय पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी इंटू एम मायनस म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. ठीक आहे, आणि इंटू डी. वाह, टकाटक काम आहे. ठीक आहे, आता एक काम करता पहा, ए जसा आहे तसा एम मायनस एन जसा आहे तसा ठेवा. आता पुन्हा एक दुनियादारी दिसत असेल, कोणसी पहा, की इथं एम मायनस एन आहे ना सर, इथं एम मायनस एन आहे, त्याला हात धरून बाहेर काढतो. ठीक आहे, तर काढून घ्या बरं. काय एम मायनस एन बाहेर निघला, अंदर खाने का राहील पहा. आता चेक करा, अंदर खाने बिचारा डी राहिला, कारण एम मायनस एन बाहेर निघला ना. आणि इकडे पहा बरं काय होईल, का राहिला एम प्लस एन राहिला. ठीक आहे, थोडासा बुट्टा ब्रॅकेट लावतो बढिया प्रेमाने. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता काय होईल पहा, ध्यान से देखो, हा थोडासा मिटवत चाललो, आपल्याला जागा पाहिजे. ओके, प्रूफ काय करायचं, टी एम प्लस एन इज इक्वल टू काय करायचं, आपल्याला 0 आणायचा आपला फोकस आहे. समजलं ना, हा वाला आपला फोकस आहे, 0 प्रूफ करणे आहे. ठीक आहे, ओके. आता एक काम करतो आपण, की असे धडाड के साथ उडल नाही का, काम माहिती आहे, हा जो मल्टिप्लाय इकडे डिवाइड ना होईल का. आता तेच दिवसभर करत राहतं का, याला तिकडे नाही, याला इकडे नाही. ठीक आहे, वरच्यावर एवढा मॅथ आपला स्ट्रॉंग नाही करायचा. ठीक आहे, ओके, थोडंसं जास्त स्ट्रॉंग करायचं पटलं. तर हा डिवाइड ना होईल का, उडल. तर आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आली पहा, कोणसी पहा, ध्यान से देखो. ठीक आहे, पण थोडंसं मला असं वाटते की कुछ तो बात दया है. ठीक आहे, इथं कोणसा चुकला असेल पहा, इथं पहा पिपा कोणसा वाजला. ठीक आहे, इथं डी होता ना, आणि इथं सुद्धा डी होता. क्लिअर आहे पहा ना, एम मायनस एन कॉमन निघाला, डी होता. ठीक आहे, एक काम करता पहा, आता इथून सुद्धा, कारण पाहिजे पहा, इथं हा निघाला तर डी राहिला, आणि हा निघाला पण एम प्लस एन इंटू डी राहिला ना. आता काय करता पहा, इथं का की इकडे चांगला पाहून घ्या. ठीक आहे, इथं काय होईल पहा, इथून सुद्धा आता डी निघेल, कारण इथं काय नाही राहत म्हणजे 1 राहते. इथे येईल 1 मायनस ब्रॅकेट एक होता पहा, मायनस एम मायनस इंटू प्लस मायनस एन इंटू डी. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू भेटली 1 मायनस एम मायनस एन. ठीक आहे, ओके. इथपर्यंत फायदा का झाला सर, इथं फायदा झाला, ए ची व्हॅल्यू भेटली ना. आतापर्यंत आपण ए आणि डी नाही काढलो, म्हणजे याला इक्वेशन नंबर मान के चलो 1 दिलो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आपण, की शो काय करायचं होतं, की एन प्लस एन टर्म हा 0 आला पाहिजे. ते एक काम करतो, आता एवढा पार्ट मी मिटवूनच घेतो पहा. आता आपण 0 आणतो का पहा, चेक करून पाहू. ठीक आहे, पटलं. ओके, काय इक्वेशन दिलं होतं का, बरं असो, काही कामी येईल तर नंतर पाहू. ठीक आहे, आता इकडे आहे का, आता का म्हणेन मी, की आता म्हणजे नाव, आता म्हणेन का म्हणेन पहा, की टी एम प्लस एन टर्म काढतो, कारण त्याचेच तर आपल्याला आन्सर काढायचा 0. ठीक आहे, तर काय होते पहा, जसं आता बिलकुल बाय फॉर्म्युला जसं टी एन राहते ना, तसंच फॉर्म्युला काय होईल पहा, ए प्लस एन एन हवे एन एन, तर काय होईल एन 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 मायनस 1 आणि इंटू 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 थांबा, पुरा पुन्हा एक ब्रॅकेट लावा लागते असं. ठीक आहे, पहा नेहमी काय म्हणता, एम एम. ठीक आहे, एम थोडा एक काम करतो, असा एक ब्रॅकेट लावतो, असा एक ब्रॅकेट लावतो, आता कारली ब्रॅकेट. ठीक आहे, ए प्लस हा एन एन मायनस 1 आणि इंटू डी. बहुत बढिया काम झालं. ठीक आहे, टकाटक. ठीक आहे, पहा ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता एक काम करता पहा, हे वाली टर्म 0 आणायचं, याचा आन्सर 0 आणायचं. कसं आणता येईल पहा, ते एक काम करता सर,
की ए च्या ठिकाणी हा घुसाडून देतो, बरोबर. फ्रॉम 1 वरून एक काम करतो, ए च्या ठिकाणी काय 1 मायनस एम मायनस एन इंटू डी घुसाडलो आणि इकडे काय होईल चेक करा, इकडे एम प्लस एन, आता ब्रॅकेट खोलत हा आणि मायनस वर इथे ब्रॅकेट खुलला ना आणि इंटू डी. ते एक काम करतो, आता मी डी ले कॉमन काढून घेतो, ठीक आहे. ते काय होईल पहा इथं 1 मायनस एम प्लस एन आणि याला एक खोलून टाका, काय होईल पहा एम प्लस एन झाला ना. चला याला एक खोला, काय होईल एम प्लस एन मायनस 1. ओके, आणि इथं काय होईल पहा आता ऐका, ठीक आहे. इथं काय होईल, ठीक आहे. इथं पाहून टाकू आता आपण, इथं आपला एक चुकला पाहिजे, इथं मायनस पाहिजे, सॉरी हा मायनस, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. लिहिताना गलती होते कधी कधी. आता इथे डी कॉमन निघाला, ठीक आहे. पहा इथूनही कॉमन काढलो आणि इथूनही कॉमन काढलो. आता काय होईल पहा, चला आपण काय काढतो टी एम प्लस एन 0 आणली आहे, ठीक आहे इथपर्यंत. चला आता इथे काय होईल दुकानदारी, अरे सर 1 सोबत 1 कटला, ठीक आहे. एम सोबत एम कटला, एन सोबत एन, आता इथे कोणाला कांदा 0 ना, ठीक आहे. म्हणजे इथं लिहायला लागेल 0 इंटू डी. अरे सर प्रूफ झाला की टी एन प्लस एन इज इक्वल टू 0 इंटू डी 0. ओ नाईस काम झाला, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जो शो करायचा तो आला, ठीक आहे. हा 4 मार्काला क्वेश्चन विचारते बघा बोर्डात, ठीक आहे. करून ठेवा, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.